जय शिवराय मित्रांनो. तर आज अलिबागमधील हे ठिकाण तुम्हाला माहीत नसेल कदाचित, परंतु मी तुम्हाला अशा ठिकाणी घेऊन जाणार आहोत की जे तुमच्यासाठी अपरिचित आहे. मित्रांनो, सरखेल कान्होजी आंग्रे हे आता उद्यान आहे, तिथे त्यांची समाधी आहे. मित्रांनो, यांनी आपल्या महाराजांच्या काळामध्ये जे सागरी आरमार होतं ते उभारण्यासाठी आणि ते सशक्त करण्यासाठी खूप मेहनत घेतली मित्रांनो. तर मित्रांनो, सरखेल कान्होजी आंग्रे म्हटलं की आपल्याला समुद्र आणि समुद्रातील व्यापार, तसेच पोर्तुगीज, इंग्रज, फ्रेंच यांसारखे परकीय आक्रमक यांचे नावं आठवतात आणि त्यांना आपल्या अधिपत्याखाली ठेवण्यासाठी किंवा त्यांच्यावरती आपली वचक ठेवण्यासाठी कान्होजी आंग्रे यशस्वी ठरले होते मित्रांनो. त्यांनी अगदी गोव्यापर्यंत आपले आरमार उभारले होते आणि प्रत्येक ठिकाणी परकीय व्यापार, त्यानंतर दुश्मन, या सगळ्यांवरती वचक ठेवायची असेल तर आपल्या आरमार सज्ज असावे. आणि महाराजांच्या हे सरखेल कान्होजी आंग्रे होते, हे प्रमुख होते. तर मित्रांनो, आपल्याला यांच्याविषयी जाणून घ्यायचं म्हटल्यावर मला एक अभिमान वाटतो की अलिबाग नगर परिषद यांना मी धन्यवाद देईल की त्यांनी कान्होजी आंग्रे यांचं जे तुम्ही बघू शकता आता इथं मटेरियल पडलेलं आहे मित्रांनो, की याचं काम त्यांनी पुन्हा हाती घेतलंय आणि छान असं गार्डन वगैरे त्याचं बनवून त्यांनी ठेवलंय. तर इथं त्यांची समाधी मित्रांनो, जर आपण कधी अलिबागला आलात तर जवळच शिवाजी चौकच्या एकदम बाजूला कान्होजी आंग्रे यांचं समाधी आहे. तर त्यांचं इथे तुम्हाला बघू शकता की हे सगळं त्या काळचं आहे मित्रांनो. त्यांचा मृत्यू 4 जुलै 1729 ला झाला. कान्होजी आंग्रे म्हटलं की शूरवीर, एकदम शौर्य, म्हणूनच त्यांना सरखेल म्हटलं जातं. तर या आंग्रेंचा महाराजांना सागरावरती वचक ठेवण्यासाठी खूप मोठा उपयोग झाला होता. आणि मित्रांनो, त्यासाठी आपल्याला गड किल्ले त्यांनी हिराकूट जो किल्ला आहे तोही त्यांनीच बांधला होता आणि त्यामुळे बऱ्याच गोष्टी तिथे शक्य झाल्या होत्या. मित्रांनो, जर आपण कधी आला तर तुम्ही बघू शकता ह्याच चौकामध्ये तुम्हाला यायचे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चौकामध्ये आपण आल्यानंतर आपल्याला एकदम बाजूला आंग्रेंची समाधी दिसते. छान वातावरण आहे, एकदम खूप प्राऊड फील होते की आपण बऱ्याच लोकांना हे माहीत नाही आणि आपण ते दाखवून देतोय ह्या माध्यमातून. तर मित्रांनो, तुम्ही नक्की या, इथं भेट द्या आणि इथली परिस्थिती बघा. पुन्हा एकदा अलिबाग नगर परिषदेचे मी धन्यवाद मानतो. जय शिवराय.